हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत चण्याची आमटी। शाकाहारी दिवसांमध्ये वरण भाताला कॉम्पन्सेट करण्यासाठी अजून काय बनवायचं तर मग हा बेस्ट ऑप्शन आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। त्याबरोबरच इथे मी प्लेटमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे। मी 1 ते 1.5 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। सोबतच मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। आणि इथे मी 1.5 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। माझे चणे सुद्धा बॉईल करून झालेले आहेत। मी याच्यामध्ये 1 वाटी चणे रात्रभर भिजत घालून ठेवले होते आणि सकाळी मी वॉश करून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे माझे चणे प्रॉपर बॉईल झाले आहेत। चणे बॉईल करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा ऍड केलं होतं। आता हे उकडलेले चणे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण फोडणीची तयारी करूया। सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे उकडलेले चणे आहेत ते वाटून घ्यायचे आहेत। एकदम बारीक वाटायचं नाहीये, आपल्याला थोडं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली आमटी जी आहे ती थिक पण होईल आणि आपल्या आमटीला खूप छान टेस्ट येईल। इथे तुम्ही पाहू शकता आपले अर्धे चणे वाटून झालेले आहेत आणि अर्धे आपण अख्खेच ठेवलेले आहेत। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीसाठी किंवा खोकल्यासाठी सुद्धा चण्याची आमटी जास्त गुणकारी आहे। इथे तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली। सोबतच मी कढीपत्ता सुद्धा घालत आहे। कढीपत्ता तडतडला की त्यानंतर आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा गोल्डन व्हायला स्टार्ट झाला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे। आता आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण लगेचच मीठ घालणार आहोत आणि एकदा सॉफ्ट झाले की त्यानंतर हळद, त्यानंतर लाल तिखट, यात तुम्हाला आता गरम मसाला पण ॲड करून घ्यायचा आहे। पण आमचं जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं याच्यामध्ये ऑलरेडी मी गरम मसाला वाटून घेतलेला आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा गरम मसाला ॲड करत नाही आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता। वाटण तुम्हाला आता छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये तुम्हाला चणे ॲड करायचे आहेत। आपण वाटून घेतलेले चणे आणि अख्खे ठेवलेले चणे दोन्ही सुद्धा ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये 2 ग्लास तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि छान उकळ येऊ द्यायचा आहे। हा चण्याचा रस्सा तुमचा सर्व करण्यासाठी रेडी आहे। त्या पद्धतीने चण्याचा रस्सा नक्की एकदा ट्राय करा, तुम्ही नॉनव्हेजची चव विसरून जाल, इतका टेस्टी हा होतो। पुन्हा तुम्ही याला ॲज अ सूप पण पिऊ शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।